नमस्कार मित्रांनो, कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका चुरमुऱ्याचं चिवडो कसो बनवतात तो दाखवतले। तर चला रेसिपीक सुरुवात करूया। मी एक टोप ठेवलंय गॅसवर। आता त्याच्यात मी तेल ओतून घेतय। मी एक वाटी शेंगदाणे भाजून घेतय। हे शेंगदाणे भाजताना करपवायचे नाही, जरा हिरवेच ठेवायचे। आता हे मी असे बाजूक करते। हे बघा असे बाजूक करून घेते, म्हणजे त्याच्यात बाकीचे साहित्य मी टाकू शकते। मी 2 चमचे मोहरी टाकले। मोहरी तडतडली का त्याच्यात मी 2 चमचे जिरा आणि 2 चमचे धने टाकून घेते। आता ह्या 2 मिनिटा परतून घेऊया। आता त्याच्यात मी 10 ते 12 लसणाचे पाकळे घेतले, ते चेचून टाकले। आता त्याच्यात मी 1 कप कढीपत्ता घेतले, तो टाकून घेते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकतास। मी 10 ते 12 हिरवी मिरची घेतले कापून, ते टाकून घेते। आता हे आपण चांगला मिक्स करून घेऊया। आता त्याच्यात मी 1 कप सुका खोबरा टाकलेला कापलेला आणि 1 चमचा हळद। तर हळद टाकून या मिक्स करून घेऊया। हे बघा किती मस्त कलर आला। आणि आता टाकलेले त्याच्यात मी चुरमुरे, एका मुरमुरे पण म्हणतात, कुरमुरे म्हणतात। तुमच्याकडे चुरमुरे काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांग। आता हे मी चुरमुरे टाकून घेतले। आता हे चुरमुरे आपण मिक्स करून घेऊया। हे बघा आपण मिक्स करून घेतलं। तर आपलं तयार असा चुरमुऱ्याचं चिवडो। हे चिवडो तुमका कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ तुमका आवडला असेल तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।